हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी चॅनल. खूप दिवसानंतर मी हा ब्लॉग बनवतो आहे. तर आपले फायनली 1K झालेले आहेत, 1K सबस्क्रायबर्स झाले आहेत. आणि मी आता चालले माझ्या बहिणीला क्लासला सोडायला. तर क्लासला सोडायला जाताना मला खूप सारे असे कार्यशाळा दिसले जिथे गणपती बाप्पा आकार घेतो आहे, त्यांच्या मूर्त्या बनवल्या जात आहेत. इतके चांगल्या मूर्त्या आणि सुंदर मूर्त्या दिसत आहेत ना, काय सांगू, नुसतं बघावं असं वाटते. आणि असंच रस्त्याभर नुसते मूर्तींचे कार्यशाळा ओपन झालेले आहेत. सो ते मूर्त्या बघत मी घरी येतो. तर असेच बघत होतो तर गौरी आईची मूर्ती बघा कशी मस्त आहे ना. आणि एक इच्छा तर होतीच की 1K सबस्क्रायबर झाले की आपण गणपती बाप्पाला उकडीचे मोदक ठेवून यावे, भोग दाखवावा. तर 1K सबस्क्रायबर झाले तर उकडीचे मोदक बनवायला सांगितले. माझी बहीण पण मला मदत करते. तर उकडीचे मोदक झाले की आम्ही ते गणपती बाप्पाकडे ठेवून येऊ, म्हणजे त्यांना नैवेद्य चढवून येऊ. आणि इथे आता प्रोसेस चालू आहे उकडीचे मोदक बनवण्याची. तर चला भेटू थोड्या वेळाने. चला गाईस, फायनल उकडीचे मोदक तयार झालेत आणि ते घेऊन आता चालले हो आपल्या गणपती बाप्पाच्या कार्यशाळेत. तिकडे मग अरविंदाकडे दिले, मग मस्तपैकी खाल्ले आणि मग आलो घरी. तर माझ्या बहिणींनी आहे ना सरप्राईज देण्यासाठी केक आणलेला. आता सेलिब्रेशन करायला आहे बघा, कसला भारी सेलिब्रेशन ना. 1Kचं सेलिब्रेशन आयुष्यावर एवढा भारी सरप्राईज होता ना, काय सांगू. फायनली सेलिब्रेशन केला आणि मी हा ब्लॉग इथेच संपवतो. चला बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एकच कमेंट पाहिजे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.